तो साईडला काय नव्हतं ते सगळे ना व्हिडिओ तर नमस्कार गावाला, मी चैतरी तांबे तुमचं स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज असा माझ्या बहिणीचा बर्थडे, मामाच्या मुलीचा, म्हणून माझी मामाची मुलगी या गावात. तर म्हटलं दुपारी काय करूया, म्हणून म्हटलं आम्ही आज फिरान येत आहोत. तर आम्ही खरी फिराक जात आहोत, ह्या तुमका लोकेशन वर दिसतच. तर आम्ही आता जात आहोत फिराक. तर माझ्यासोबत माझा भाव हा, माझा दुसरा भाव प्रथमेश आणि माझ्या मावशीचा मुलगा मनेश. तर आम्ही सगळी जात आहोत आणि तुमका पण दाखवतो खाय की आम्ही फिरता होती. तर चला तर मग. तर गावाला समोर ना येता तो माझ्या मावशीचा मुलगा हा. तर झाला असा की तो कॉलेजमधनं घरात जात होतो. तर आमका वाटत त्याची आठवण येईल की तो हयच असतो कॉलेजला. तर मग म्हटलं सिद्धेशला पण घेऊन जावी. मग ते का सांगितलं आम्ही खयच्या तरी स्टॉपवर उतर, आम्ही झालं तरी नेऊ घेतो. आम्ही वापस इला शिरगाव मधून एका नेऊसाठी खास. तर आता आपण पोहोचलो तळे बाजार मध्ये. काय रे देवा, माझं तरी माझं तसं नाही. तुझा काय शाळा चालू. तर आपण पोचलो जामसंडेत. तर मंडळी ह्या साईडला माझा कॉलेज होता, ह्या साईडला इकडे कॉलेज मेरी चाहत. तर गावाला ना आम्ही फायनली पोहोचला देवगड मध्ये. तर गावाला ना तुमका कोकण मध्ये देवगड मध्ये फिरायचं असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि तुमका जर फोटोंची आवड असं फोटो काढूची तर इकडे बेस्टच आहे. फोटोशूट पहिले चालू झाले, फिरायचं आता फोटोशूट पहिला करतात. तर गावाल्यान तुमका हय खाली बसाक वगैरे पण जागा असा. माझा फोन इकडे पण तुमका बसूक जागा भेटता. तर ह्या हार्ट मध्ये तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकतास, मस्त आहे. तर आता मी बीचवर जाता, तुमका पण दाखवत आहे कसं वाटतं त्या बीचवर. मस्त वाटतं एकदम.
आणि बीच पण मस्त क्लीन आहे. देश, मनीष आणि अंकिता खाली गेली, आम्ही तिघाच वरती होता. तर आम्ही पण आता जातो, जॉईन करतो त्यांचा पण. ते व्हिडिओ वगैरे काढतात, बघूया काय काय करतात ते. तर गावाने आम्ही आता असं बीचवर आणि भारी वाटतं बीच. हो. तर गावाल्यांनो, देवगडच्या बीचवर एकदा येऊन बघा, भारी वाटतं. तर आता आम्ही वरती येला आणि दुकानं आता ओपन झाली असत. तर इकडे नाश्त्याची नी सोय असा, आम्ही काय इकडे नाश्ता केला नाही. आता आम्ही डायरेक्ट नांदगावला जाणार. नांदगाव मध्ये काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि तिकडे सामान वगैरे घेऊचं आमका ता घेऊ आणि आम्ही आता नांदगावला जाऊ आणि नांदगाव मधनं नंतर मग मामाकडे जाऊ. गावाला खाली गेला तर पटकन जाऊ होतला. खाली गेला तर पटकन जाऊ होतला, पण चढताना लय बेकार हालत होता. लय पाय दुखतात, दम पण तेवढंच लागता. गावाला आम्ही पोचला आता हडपीड मध्ये. तर इकडे मठ असं स्वामी समर्थांचं. तर गावाला आम्ही देवगडवरनं घराखाली गेला आणि आता चाललो मामाकडे बर्थडे साठी सोनाच्या. तर ह्या सरप्राईज देणारा माणसं. तर गावाला आता आम्ही मामाकडे जाऊ निघाला. तर तुमका मी दाखवते पुढे काय कसा काय होता ता वाढदिवस वगैरे कसं होता तो. चला तर मग. तर आता आपण येऊन पोचला मामाच्या घरात माईन मध्ये. सोनाक अजिबात माहिती नाही की अंकिता गावा केला. सोना म्हणजे माझ्या मोठ्या मामाची छोटी मुलगी आणि अंकिता म्हणजे माझ्या मोठ्या मामाची मोठी मुलगी. त्या गावा केला ह्या ते का अजिबात माहिती नाही. तर उतरला आमच्याकडेच डायरेक्ट नांदगाव मध्ये. म्हणता आपण सोन्याची रिॲक्शन बघूया. प्रथमेश मन काय गेलो, मन काय गेलो काय जवळ. हा अगं सोना, आमची बर्थडे गर्ल. अगं हॅपी बर्थडे, अगं हॅपी बर्थडे. तर ह्यो असा माझो बारको मामा, भाई मामा, सगळ्यांचो लाडको मामा. बिग सरप्राईज. ये लवकर. हॅपी बर्थडे कुत्रा माणूस लवकर ये. सोने घोडे तर आता बर्थडे करूक सुरुवात झाली आहे.
चला 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 मी आलेला मस्करी करतो दिलं होता काय नव्हतं ते सगळे बघून कसं आलं आता मोबाईल व्हिडिओ करता म्हणजे काय घेतलंच ना व्हिडिओ खोल जरा खोल ट्रेनिंग ट्रेनिंग तो धुमच्या लेवल बोलतो नाही टाक्सीदा व्हिडिओ दिसा काही आकारता आता किती फोटो काढून जा सेल्फी काढ सेल्फी घे आता भारी गेले फोटो आता इथं चांगलो आता इलो ना हा बस इलो ना बरं नमस्कार मंडळी मी चैतन्य चिकन बिर्याणी खाऊ घेवा तर गावाला जेव खूपच उशीर झालो आमका 11:30 वाजले. पहिला मी जेवून घेते आणि परत आमका घराक वगैरे पण जाऊचा मग लेट होतला खूप त्यामुळे जेवून घेते पहिला मग आपण भेटूया. अरे नको नाही होत दरवाजा बाय काय रावला दिसतोय बाय बाय दिसताव म्हणजे चला चला बाय मावशी चला ए बाय बाय चला गे चल तर गावाला आता आम्ही घरा गेला आणि खूपच उशीर झालो आज झोपाक 12:30 वाजले रात्रीचे त्यामुळे आता आम्ही झोपताव. आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तर ह्यो माझा ब्लॉग तुमका आवडलो असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.